नमस्कार. आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो पिढ्यानपिढ्या अनेकांसाठी मार्गदर्शक ठरला आहे. तो ग्रंथ म्हणजे समर्थ रामदासांनी रचलेले मनाचे श्लोक. आपल्याच मनाशी कसा संवाद साधावा हे शिकवणारा हा एक अद्भुत ठेवा आहे. कधी विचार केलाय की आपण आपल्याच मनाशी थेट बोलू शकलो तर? त्याला काय योग्य काय अयोग्य हे समजावून सांगू शकलो तर? ही कल्पनाच किती विलक्षण आहे नाही का? मनाचे श्लोक आपल्याला नेमकी हीच संधी देतात, आपल्या मनाला योग्य वळण लावण्याची. आणि हेच तर मनाचे श्लोक यांचं सार आहे. 17व्या शतकात समर्थ रामदासांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे खरं तर आपल्याच मनाला केलेलं एक मार्गदर्शन आहे. एक चांगल्या नीतिमान आयुष्यासाठी दिलेले हे थेट उपदेश आहेत, जे आजही तितकेच लागू पडतात. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण सुरुवात करणार आहोत मनाशी संवादाने. मग त्याचा आध्यात्मिक पाया कसा घालायचा हे पाहू. त्यानंतर नकारात्मक भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं, चांगले गुण कसे जोपासायचे आणि शेवटी जीवनातली काही मोठी सत्य कशी स्वीकारायची हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे आध्यात्मिक पाया घालणे. म्हणजे बघा, मनाला काही शिकवण्याआधी त्याला एका भक्कम आधारावर उभं करणं किती महत्वाचं आहे, नाही का? पाया मजबूत असेल तरच त्यावर एक चांगली इमारत उभी राहू शकते. तर सुरुवात करूया काही अगदी सुरुवातीच्या पायाभूत श्लोकांपासून. श्लोक पहिला. गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. याचा अर्थ जो सर्व गुणांचा स्वामी आहे त्या गणेशाला आणि मूळ वाणी सरस्वतीला नमन करून आपण रामाच्या अनंत मार्गावर चालूया. आता दुसरा श्लोक. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. म्हणजे अरे मना, सज्जनांच्या भक्तीच्या मार्गानेच चल, त्यानेच श्रीहरी सहज प्राप्त होतो. जगात जे निंदनीय आहे ते सगळं सोडून दे आणि जे वंदनीय आहे ते श्रद्धेने कर. श्लोक तिसरा. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी रामाआधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. याचा अर्थ सकाळी उठल्यावर मनात रामाचे चिंतन कर आणि वाणीने रामाचे नाव घे. सदाचार कधीही सोडू नकोस, कारण सदाचारी माणूसच जगात धन्य होतो. आता 10वा श्लोक. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. म्हणजे नेहमी रामावर प्रेम ठेव, दुःखाचा त्याग कर, शरीराला होणाऱ्या दुःखालाही सुख मान आणि विवेकाने स्वतःच्या आत्मस्वरूपात स्थिर रहा. आणि श्लोक 18वा. मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. याचा अर्थ अरे मना, रामाशिवाय दुसरी कोणतीही आशा ठेवू नकोस आणि माणसाकडून मिळणाऱ्या कीर्तीची अपेक्षा करू नकोस. ज्याचं वर्णन वेदपुराणात आहे तेच वर्णन करण्यायोग्य आहे. तर या सुरुवातीच्या श्लोकांमधून समर्थ आपल्याला भक्ती आणि श्रद्धेचा मार्ग दाखवत आहेत. आता पुढे बघूया की देवाचं स्मरण आपल्याला कसं वाचवतं, कसं आपलं संरक्षण करतं. श्लोक 23. न बोले मना राघवे वीड काही, जनी न वावगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहाती तुला कोण सोडू पाहतो. म्हणजे अरे मना, रामाशिवाय व्यर्थ बोलू नकोस, कारण त्यात सुख नाही. काळ क्षणोक्षणी आपलं आयुष्य संपवत आहे आणि शेवटी कोणीही सोबत येणार नाही. श्लोक 28. दीनानाथ हा राम को दंडधारी, पुढे देखता काळपोटी थरारी. मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. याचा अर्थ राम हा दिनांचा नाथ आणि धनुष्यधारी आहे, ज्याला पाहून काळसुद्धा घाबरतो. हे मना, हे सत्यमान की राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. श्लोक 29. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू शिरी कांभिवाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानीन, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. म्हणजे ज्याने आपल्या भक्तांना विमानाने स्वर्गात पोचवले, तो राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. श्लोक 30. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोणा आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. म्हणजे समर्थांच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहणारा या जगात कोणी नाही. तिन्ही लोक ज्याची लीला गातात
तो राम आपल्या भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. आणि श्लोक 37, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणजे जसा सूर्य चक्रवाक पक्षासाठी धावतो तसाच देव संकटात आपल्या भक्तासाठी धावून येतो. तो आपल्या भक्तांना कधीही सोडत नाही. यातून हेच समजतं की ईश्वराचं सतत स्मरण केल्याने आपल्याला एक प्रकारचं संरक्षण मिळतं. बरं, पाया तर घातला. आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे मनाचं शुद्धीकरण. म्हणजे काय तर आपल्या मनात ज्या काही नकारात्मक विध्वंसक गोष्टी आहेत त्या आधी बाहेर काढायला हव्यात. त्यांना ओळखून दूर करायला हवं. आणि या विभागाची सुरुवातच किती पॉवरफुल ओळीने होते बघा. नको रे मना क्रोध हा खेदकारी. किती साध्या शब्दात सांगितलंय की अरे मना, राग नको, कारण तो फक्त आणि फक्त दुःखच देतो. चला तर मग बघूया समर्थ मनाला अजून कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला सांगतात. श्लोक 4, मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पापदृष्टी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सारविचार राहो. म्हणजे अरे मना, दुष्ट वासना आणि पापबुद्धी ठेवू नकोस, धर्म आणि नीतीचा मार्ग सोडू नकोस, मनात नेहमी चांगला विचार ठेव. श्लोक 5, मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. म्हणजे पापी विचार सोडून दे आणि मनात सत्याचा संकल्प धर. विषयांच्या कल्पनेत रमू नकोस, कारण त्यामुळे जगात निंदाच होते. श्लोक 6, नको रे मना क्रोधा छेदकारी, नको रे मना कामना न विकारी, नको रे मना लोभा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभभारू. याचा अर्थ अरे मना, दुःख देणारा क्रोध, विकार उत्पन्न करणारी वासना, लोभ, मत्सर आणि अहंकार या सगळ्यांपासून दूर रहा. श्लोक 9, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नुरे पापसांचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. म्हणजे दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ धरू नकोस, कारण अतिस्वार्थाने फक्त पापच साठतं आणि मनासारखं न झाल्यास मोठं दुःख होतं. आणि श्लोक 21, मना वासना चुकभे यरजारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासीन, मना सज्जना भेटवी राघवासीन. म्हणजे वासनेमुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकू नकोस. धन आणि स्त्री यांची कामना सोड, कारण गर्भवासाच्या यातना खूप मोठ्या आहेत. म्हणून सज्जनांची संगत करून रामाला भेट. आता बघूया दुःख, भीती आणि निरर्थक आयुष्य जगण्याबद्दल समर्थ काय सांगतात. श्लोक 12, मना मानसीन दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडूनी द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. याचा सोपा अर्थ, मनात दुःख आणि चिंता आणू नकोस. विवेकाने शरीराची आसक्ती सोडून मुक्तीचा अनुभव घे. श्लोक 24, मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैंचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. म्हणजे अरे मना, रामाचे नाव घेण्याचा कंटाळा करू नकोस, कारण ही सुखाची वेळ निघून गेल्यावर काहीही शिल्लक राहत नाही. श्लोक 25, देह क्षणाकारणे यत्न केला, परी शेवटो काळ घेऊनी गेला, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोड चिंता भवाची. म्हणजे देहाचे रक्षण करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण शेवटी काळाने त्याला नेलेच. म्हणून अरे मना, रामाची भक्ती कर आणि संसाराची चिंता सोड. श्लोक 27, भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धिकांस सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंधधारी. याचा अर्थ, संसाराच्या भयाने का घाबरतोस, धीर धर आणि भीती सोड. तुझ्या डोक्यावर रामासारखा स्वामी आहे. आणि श्लोक 46, मना जे घडी राघवे विण गेली, जनी आपुली ते तुहा हानी केली, रघुनायका विण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. म्हणजे अरे मना, रामाशिवाय गेलेला प्रत्येक क्षण म्हणजे तुझ्या आयुष्याची हानी आहे. रामाशिवाय जीवन व्यर्थ आहे. तर हे बघा, आपल्या मनात जणू काही एक युद्धच सुरू असतं. एका बाजूला आहेत क्रोध, लोभ, अहंकार, ज्यांना आपल्याला जिंकायचंय. आणि दुसऱ्या बाजूला आहेत धैर्य, नम्रता, चांगला सहवास,
ज्यांना आपल्याला वाढवायचंय. आणि याच सद्गुणांबद्दल आपण आता पुढच्या विभागात अधिक जाणून घेणार आहोत. आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या विभागात, उदात्त गुणांची जोपासना करणे. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय टाळायचं हे बघितलं. आता आपण बघणार आहोत की काय करायचं आहे, कोणते चांगले गुण आपल्यात सक्रियपणे आणायचे आहेत. तर कोणते आहेत हे सद्गुण बघूया. श्लोक 7. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रेनी ववावे. म्हणजे मनात धैर्य ठेव आणि कोणी वाईट बोललं तर ते सहन कर. नेहमी नम्रतेने बोल आणि सर्वांना शांत कर. श्लोक 8. देहे त्यागितां कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना नीववावे. म्हणजे देह सोडल्यावर मागे कीर्ती उरेल असं सज्जनांसारखं वाग. चंदनाप्रमाणे झिजून इतरांना सुगंध दे. श्लोक 9. सदा सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्या मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. म्हणजे सत्य कधी सोडू नकोस आणि असत्याचा स्वीकार करू नकोस. जे खरं आहे तेच बोल आणि जे खोटं आहे ते सोडून दे. श्लोक 36. सदा सर्वथा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणजे देव नेहमी आपल्याजवळ आहे. तो फक्त आपल्या धैर्याची परीक्षा पाहतो. तो सुख आणि मोक्ष देणारा आहे आणि आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही. आणि श्लोक 42. बहुतांपरी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे आता फक्त एकच गोष्ट कर, रामाला आपलंसं कर. तो दिनांचा नाथ आहे. अरे मना, त्या रामामध्येच वास कर. आणि एक गोष्ट समर्थांनी वारंवार सांगितली आहे, ती म्हणजे सज्जन संगती, चांगल्या लोकांचा सहवास. बघूया त्याबद्दलचे श्लोक. श्लोक 22. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. म्हणजे अरे मना, सज्जनांचे हित कर आणि रामाला मनात घट्ट धर. तो हनुमानाचा स्वामी आहे आणि तिन्ही लोकांचा उद्धार करणार आहे. श्लोक 38. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कित होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे हे मना, एकच प्रार्थना कर की रामाने तुझ्याकडे पाहावे. यासाठी कधीही त्याची अवज्ञा करू नकोस आणि सज्जनांच्या संगतीत रामामध्ये वास कर. श्लोक 39. जया वर्णिता वेद शास्त्रे पुराणे, जयाचेणी योगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे ज्याचे वर्णन वेद शास्त्रात आहे आणि ज्यामुळे समाधान मिळते, त्या रामासाठी सर्व चंचलता सोडून दे आणि सज्जनांच्या संगतीत रामामध्ये स्थिर हो. श्लोक 43. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका विण बोलू नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. म्हणजे हे सज्जन मना, एकच गोष्ट मनात ठेव की जगात आपले हित साधावे, रामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस आणि मनात नेहमी त्याचाच ध्यास ठेव. आणि श्लोक 45. जयाचे आणि संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे, तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. म्हणजे ज्याच्या संगतीने समाधान नष्ट होते आणि अहंकार वाढतो, अशा संगतीत काय अर्थ आहे, कारण त्या संगतीने मन रामाला सोडून देते. आणि जेव्हा मन हे सगळेच चांगले गुण आत्मसात करतं, तेव्हा ते कसं बनतं, त्याची ओळख काय, हे पुढच्या श्लोकात सांगितलंय. श्लोक 40. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ते विजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे हे मना, जिथे सर्व सुख मिळते तिथे आदराने लक्ष ठेव, विवेकाने वाईट कल्पना बदल आणि सज्जनांच्या संगतीत रामामध्ये वास कर. श्लोक 48. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य साचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे ज्याचा देह नेहमी देवाच्या कामात झिजतो, जो नेहमी सत्य रामनाम बोलतो आणि जो आपल्या धर्माप्रमाणे चालतो, तोच जगात धन्य दास आहे. आणि श्लोक 49.
सदा बोलण्यासारिखे चालत आहे, अनेकींनी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे जो बोलतो तसाच वागतो, अनेकांमध्ये एकाच देवाला पाहतो आणि भ्रमाशिवाय सगुण भक्ती करतो, तोच जगात धन्य दास आहे, असं मन विवेकाने विचार करतं आणि जे बोलतं तसंच वागतं. आता आपण येतोय शेवटच्या आणि सर्वात गहन टप्प्यावर. इथे मनाला जीवनाची काही मूलभूत सत्य स्वीकारायला सांगितली आहेत, जसं की जीवन, कर्म आणि मृत्यू या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. हे श्लोक आपल्याला काही मोठ्या सत्यांची जाणीव करून देतात, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. श्लोक 11. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुमची शोधुनी पाहे, मनात वांचिरे पूर्वसंचित केले, त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे अरे मना, विचार करून बघ, या जगात सर्व सुखी असा कोण आहे? तू जे पूर्वकर्म केले आहेस त्यानुसारच तुला फळ मिळत आहे. श्लोक 14. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटों काळमुखो निमाला, महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. म्हणजे जीवाला कर्मानुसार जन्म मिळतो, पण शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो. मोठे मोठे लोकही मृत्यूच्या मार्गाने गेले, कितीतरी जन्मले आणि मेले. श्लोक 15. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्वही जीव मी, चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. म्हणजे अरे मना, हे जग मृत्यूभूमी आहे हे सत्य आहे, तरीही सर्वजण मी करत स्वतःला अमर समजतात, पण अचानक सर्व सोडून जातात. श्लोक 17. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारं होऊन जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मतिमंदते खेद मानी वियोगे. म्हणजे माणूस व्यर्थ चिंता करतो, पण जे व्हायचे ते होऊन जाते. सर्व भोग कर्मानुसारच मिळतात, मूर्ख लोकच दुःखी होतात. आणि श्लोक 20. बहुहिंपुटी होई जे मायेपोटी, नकोरे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुखरे दुःख त्या बाळकाशी. म्हणजे अरे मना, आईच्या पोटात वारंवार जन्म घेणे ही मोठी यातना आहे, गर्भात कोंडिलेल्या बाळाला खूप दुःख असते, म्हणून यातून सुटका मिळव. आणि आता आपण येतोय अंतिम सत्याकडे, आत्मसाक्षात्काराकडे. श्लोक 13. मना संग सोडूनी रावण काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले, म्हणूनी कुडी वासना सांडवेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. म्हणजे रावणाचे काय झाले, त्याचे सर्व राज्य अचानक नष्ट झाले, म्हणून वाईट वासना लवकर सोड, कारण काळ तुझ्या पाठीमागे लागला आहे. श्लोक 26. देहरक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटीय काळ घेऊन गेला, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सांडी चिंता भवाची. याचा अर्थ देहाचे रक्षण करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण शेवटी काळ त्याला घेऊन गेलाच, म्हणून रामाची भक्ती कर आणि संसाराची चिंता सोड. आणि श्लोक 47. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता मूर्ख होऊनी राहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे ज्याच्या मनात आणि डोळ्यात फक्त श्रीहरी दिसतो, जो जगात ज्ञानी असूनही मूर्खासारखा राहतो आणि साधनेचा क्रम पाळतो, तोच सर्वोत्तम दास जगात धन्य आहे. रावणाचं उदाहरण देऊन समर्थ सांगतात की अहंकाराने सर्वनाश होतो, आपलं शरीर नश्वर आहे, त्यामुळे त्याची जास्त चिंता करू नका. तर या संपूर्ण प्रवासाच्या आपण आता शेवटाकडे आलो आहोत. मनाचे श्लोक म्हणजे काय, तर ते आत्मनियंत्रणासाठी, सेल्फ मास्टरीसाठी एक कालातीत म्हणजे टाइमलेस मार्गदर्शक आहे. ही शिकवण कोणत्याही काळात, कोणत्याही व्यक्तीसाठी तितकीच उपयुक्त आहे. या सगळ्यामधून आपण 3 खूप महत्त्वाचे धडे शिकू शकतो. पहिला म्हणजे स्वतःमध्ये बदल करण्याआधी श्रद्धेचा पाया पक्का करा. दुसरा, मनात चांगल्या गोष्टी आणण्याआधी त्यातल्या वाईट गोष्टी बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि तिसरा, खरं ज्ञान हे जीवन आणि स्वतःबद्दलची मोठी सत्य स्वीकारण्यातच आहे. आणि हो, हे सगळं एकदा करून थांबायचं नाहीये. हा एक सतत चालणारा संवाद आहे आपल्याच मनाशी. एका संतुलित आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी हा सराव आयुष्यभर करायचा आहे. जाता जाता फक्त एक विचार. आज आपण जे काही ऐकलं त्यातला असा कोणता श्लोक किंवा कोणता विचार आहे जो आपल्या मनाला आज सर्वात जास्त भिडला? यावर नक्की विचार करा. धन्यवाद.